एका छोट्याशा खेडेगावात एक शेतकरी कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात नवरा, बायको आणि त्याच्या 2 मुली होत्या. तो शेतकरी श्री स्वामी समर्थांचा परमभक्त होता. रोज पहाटे उठून तो स्वामी समर्थांचे नामस्मरण, जप आणि पूजा करायचा. वडिलांची भक्ती पाहून धाकटी मुलगी ही लहानपणापासूनच स्वामी समर्थांची भक्त बनली. तीही रोज मनापासून स्वामी समर्थांचे नाम घेत असे, रोज पूजा करत असे. काळ पुढे सरकला आणि दोन्ही मुलींची लग्ने झाली. मोठ्या मुलीचे लग्न शहरात नोकरी करणाऱ्या तरुणाशी झाले, तर धाकट्या मुलीचे लग्न एका शेतकरी कुटुंबात झाले. दोघींचा संसार आनंदात चालला होता. मोठ्या मुलीकडे पैशाची कमतरता नव्हती, तर धाकटी मुलगी स्वामींच्या भक्तीत रमलेली असल्यामुळे तिच्या संसारातही सुख, समाधान आणि शांती होती. ती दर गुरुवारी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत असे. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. एक दिवस मोठ्या मुलीच्या नवऱ्याची नोकरी अचानक गेली. त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले, पण नोकरी मिळेना. घरातील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. चिंता, तणाव आणि निराशा यांचे सावट संपूर्ण कुटुंबावर पसरले. मोठ्या बहिणीची ही अवस्था पाहून धाकट्या बहिणीने तिला आपल्या घरी काही दिवस राहण्यासाठी बोलावले. धाकट्या बहिणीच्या घरी आल्यावर मोठ्या बहिणीने पाहिले की साधे जीवन असूनही हे सर्वजण किती आनंदी आणि समाधानी राहतात. रोज सकाळी स्वामींची पूजा, नामस्मरण आणि भक्ती सुरू असते. एके दिवशी धाकटी बहीण म्हणाली, ताई, माझ्या जीवनात जे काही सुख आहे ते सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने आहे. तूही मनापासून स्वामींची सेवा कर, त्यांच्या चरणी श्रद्धा ठेव, ते नक्कीच तुला मार्ग दाखवतील. मोठ्या बहिणीनेही तिचे शब्द मनावर घेतले. तीही रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करू लागली. अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ लागली. हळूहळू तिच्या मनातील चिंता कमी होऊ लागली. निराशेच्या जागी आशा निर्माण झाली. काही दिवसांनी ती परत आपल्या घरी गेली, पण स्वामींची भक्ती तिने सोडली नाही. उलट तिने आपल्या नवऱ्यालाही स्वामींच्या सेवेत सहभागी करून घेतले. दोघेही रोज स्वामींचा जप करू लागले. दर गुरुवारी अक्कलकोटला जाऊ लागले. काही महिने असेच गेले आणि एक दिवस अचानक तिच्या नवऱ्याच्या मोबाईलवर फोन आला. तो फोन त्याच्या जुन्या कंपनीतून होता. कंपनीने त्याला पुन्हा नोकरीवर येण्याची विनंती केली. एवढेच नाही तर यावेळी त्याचा पगारही वाढवण्यात आला होता. ही बातमी ऐकून दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी मनोमन श्री स्वामी समर्थांचे आभार मानले. त्या दिवशी मोठ्या बहिणीला एक गोष्ट समजली. स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे केवळ चमत्काराची वाट पाहणे नाही, तर संकटातही धैर्य, श्रद्धा आणि समाधान टिकवून ठेवण्याची शक्ती आहे. तेव्हापासून दोघी बहिणी अधिक श्रद्धेने स्वामी समर्थांची सेवा करू लागल्या. श्री स्वामी समर्थ. ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.